नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कोथिंबीरीची वडी अगदी खुसखुशीत आणि खमंग कशी बनवायची हे पाहूयात। त्यासाठी आपण एक पेंडी कोथिंबीरीची स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे। त्यातील पाणी पूर्ण निथळल्यानंतरच आपण ती कट करून घेऊयात। या ठिकाणी आपली सर्व कोथिंबीर चिरून झालेली आहे। अगदी सुक्की, हाताला सुद्धा पाणी लागत नाही, इतकी छान झालेली आहे। आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता आपण कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते करून घेऊयात। त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही अगदी मिरची पावडर देखील वापरू शकतात। आपल्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण ठेवायचं आहे। तर त्यामध्येच आपण भरपूर सारा लसूण घातलेला आहे आणि एक छोटा चमचा इतकी जिरी घालणार आहोत। हे सर्व छान बारीक करून घेऊयात। आता कोथिंबीरीमध्ये आपण अर्धी वाटी इतके बेसन पीठ घेतलेले आहे ते घालूयात। त्यानंतर त्याच वाटीने आपण पाव वाटी इतके बाजरीचे पीठ वापरलेले आहे। तुम्ही ज्वारीचे पीठ देखील वापरू शकतात, कारण ज्वारी आणि बाजरीच्या पीठाने कोथिंबीरीच्या वडीला चव छान येते। त्यानंतर त्यामध्येच पाव वाटी इतकेच तांदळाचे पीठ घातलेले आहे। हिरवी मिरची आणि लसणाचे वाटण देखील त्यामध्ये घालून घेऊयात। तांदळाचे पीठ वापरल्यामुळे कोथिंबीरीची वडी तेलकट होत नाही। आता त्यामध्ये आपण हळद आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेऊयात। थोडे थोडे पाणी घालून अगदी घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। या ठिकाणी पीठ मळताना मला साधारण अर्धी वाटी इतकेच पाणी लागलेले आहे। पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे। घट्ट असा गोळा आपला हा पिठाचा तयार झालेला आहे। आता थोडेसे तेल लावून त्याची वडी करण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेऊयात। हाताला तेल लावून या पद्धतीने आपण वडी करून घेऊयात। या पद्धतीने मी वडी केलेली आहे ती आता चाळणीमध्ये ठेवूयात आणि उरलेल्या पिठाच्या देखील त्याच पद्धतीने वड्या करून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपली वडी तयार झालेली आहे। ती आता आपण 10 मिनिट मीडियम फ्लेम वरती उकडून घेणार आहोत। 10 मिनिटे झालेले आहेत। आता आपण पाहूयात आपली वडी उकडली आहे की नाही। त्यासाठी मी एक स्वच्छ चाकू घेऊन त्याने ते वडीमध्ये घालून बघितलेला आहे। तर चाकू अगदी क्लीन निघालेला आहे, म्हणजेच आपली वडी उकडून तयार झाली आहे। आता थंड झाल्यानंतर आपण ती कट करायची आहे। गरम असताना कट केली तर त्याचे तुकडे पडू शकतात। अगदी थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे पातळ स्लाइस करून घेऊयात। पहा, याच पद्धतीने आपण उरलेली सर्व कोथिंबीरीची वडी कट करून घेऊयात।
आपले तेल तापले आहे का हे पाहूयात। पहा, या ठिकाणी तेल तापलेले आहे। आता आपण यामध्ये कट केलेली कोथिंबीरीची वडी तळून घेणार आहोत। अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे। पहा, या ठिकाणी आपली वडी छान तळून झालेली आहे, अगदी कुरकुरीत झालेली आहे। आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि उरलेल्या वड्या देखील याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। पहा मैत्रिणींनो, अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीरीची वडी आपली तयार झाली आहे। ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, या पद्धतीने कोथिंबीरीची वडी नक्की करून पहा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।